नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये आज आपण एक मस्त भाजी बघणार आहे, ती म्हणजे दम आलू. तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. अगदी धाबा स्टाईल दम आलू तयार होतो. तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते मात्र तुम्ही फॉलो करा. आता आपण त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया. आपल्याला दम आलू करण्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे बटाटे लागणार आहेत. तुम्हाला जर हे अवेलेबल झाले नाही तर तुम्ही मीडियम साईजचे बटाटे घेऊ शकता. आता हे मी बटाटे किंचित मीठ घालून उकडलेले आहेत. एकच शिटी काढायची आणि सगळ्या बटाट्यांना असे होल करून घ्यायचे. असे होल करून घेऊन हे बटाटे आपण फ्राय करणार आहोत. आता ओला मसाल्यामध्ये आपल्याला कांदा लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे, आलं लागणार आहे आणि काजू लागणार आहे. ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. फोडणीमध्ये आपल्याला शहाजिरा लागणार आहे, मोठी वेलची लागणार आहे, लाल मिरची लागणार आहे, तेजपत्ता लागणार आहे, वरून घालण्यासाठी हिरवी मिरची लागणार आहे. आता सुके जे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये सौंफ लागणार आहे, आपल्याला धणे लागणार आहेत, जिरे लागणार आहेत, कसुरी मेथी वरून घालायची. कसुरी मेथी आधी थोडीशी भाजून घ्यायची. कुठल्याही पंजाबी पदार्थामध्ये कसुरी मेथीचं खूप महत्त्व आहे आणि कसुरी मेथी भाजली की त्याचे स्वाद उभारून येतो. हा पंजाबी गरम मसाला आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला दाल पकवान दाखवलं होतं, त्यावेळी ह्या पंजाबी मसाल्याचे सगळे इन्ग्रेडियंट त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगितलेत. त्याचबरोबर कोथिंबीर आहे, फोडणीमध्ये घालण्यासाठी हिंग आहे, हळद आहे, लाल तिखट आहे. तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया. एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता जे आपण वाफवून घेतलेले आणि छोटे छोटे छेद केलेले आलू आहेत ते ह्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. थोडेसे लालसर व्हायला पाहिजे. आपले असे बटाटे, छोटे बटाटे असे ब्राऊन रंगावर तळून छान झालेले आहेत. छान त्याला क्रिस्पीनेस येतो. आता हे काढून घ्यायचे आहेत. आता हे आपलं तेल जास्त आहे, हे आपण तेल थोडं कमी करायचं आणि ह्यामध्ये आता आपला ओला मसाला भाजून घ्यायचा आहे. आपल्याला ओल्या मसाल्यामध्ये आपण सगळ्यात प्रथम कांदा घालणार आहोत. त्याचबरोबर टोमॅटो घालणार आहोत. आलं आणि काजू हे छान भाजून घेणार आहोत. हा आपला ओला मसाला भाजतोय तोपर्यंत आपण हे धने, जिरे आणि बडीशेप हे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं असं भरड वाटून घेणार आहोत. आता आपली ही भरड आपण काढतोय. आता हा भाजलेला मसाला पुन्हा या भरडीवर घालून पुन्हा एकसारखं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आपला हा ओला मसाला चांगला परतला गेलेला आहे, ह्याचा कच्चापणा दूर झालेला आहे. आता आपण हे सगळं एकत्र मिक्सरमधून वाटणार आहोत. आपण ज्या पॅनमध्ये मसाला भाजला होता त्याच पॅनमध्ये तूप घालायचं आहे आणि थोडंसं जे आपण मसाला भाजलेलं तेल होतं ते थोडंसं तेल घालायचं आहे. दोन्ही छान एकत्र गरम झालं की त्यामध्ये आपण आता कोरडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण तेजपत्ता, मोठी वेलची, शहाजिरं आणि लाल मिरची घालणार आहोत. चांगलं परतलं, शहाजिरे तडतडले की त्यामध्ये आता आपण थोडंसं आपल्या आवडीनुसार, किती आपल्याला तिखट आवडतं त्या आवडीनुसार आपण तिखट घालणार आहोत. हे तिखट जास्त तिखट नाही आहे, बॅडगी मिरचीचं तिखट आहे, त्यामुळे मी थोडंसं जास्त घालते आणि हे चांगलं भाजून घेणार आहोत. आता जो वाटलेला मसाला आहे तो मसाला घालणार आहोत.
थोडीशी हिंग घालणार आहे, थोडंसं हळद घालणार आहे, कारण हिंग आणि हळद आधी नाही घालायची, त्याचा स्वाद आला पाहिजे. चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे, कारण आपण कोरडे मसाले हे कच्चे भाजले होते, कच्चे दळले होते. मसाल्याने आपल्या तेल आणि तूप सोडलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यांमध्ये जे पाणी मसाला होता तो वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये पाणी घालून हे आपण पाणी त्यामध्ये घालतोय. त्याचबरोबर आता आपले तळलेले बटाटे घालायचे आणि मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे, कारण बटाटे उकडताना थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आणि आता ह्यामध्ये थोडासा पंजाबी गरम मसाला आहे तो किंचित घालायचा आहे, जास्त नाही घालायचा, स्वादानुसार घालायचा, अगदी किंचित घालायचं आहे. आणि हे आपण झाकून एक 5 ते 10 मिनटं शिजायला ठेवायचं. 5 मिनटानंतर वाफ जेव्हा येते त्यानंतर आपण जी भाजून ठेवलेली कसुरी मेथी आहे ती घालायची. अशी छान कुरकुरीत कसुरी मेथी भाजायची आणि ती घालायची, गार करायची, ती घालायची. त्याने खूप सुंदर स्वाद येतो भाजीला. आणि झाकून ठेवायचं. आपले दम आलू छानपैकी मस्त तयार झालेले, एकसारखे हलवून घ्यायचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून सर्व करायची. अशी साधारण थिक ग्रेव्ही ह्याला लागते. तुम्हाला आणखीन ग्रेव्ही कमी करायची आटवायची असेल तरी तुम्ही आटवू शकता. खरं छान अशी ग्रेव्ही, थिक ग्रेव्ही त्याला छान लागते. आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया.